महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। 24 मार्च रोजी राज्यावर दुहेरी संकट असेल। कोकणात उष्ण आणि कोरडं हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। विभागानुसार हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळेल। मुंबईत कमाल तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअस असेल। सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट असेल। पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतील। पुण्यात कोरडं आणि उष्ण हवामान असेल। पुण्यात कमाल तापमान 33 ते 36 अंश असेल। सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट असेल। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसंच विजांसह हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये उष्ण हवामान पाहायला मिळेल। नाशिकमध्ये 33 ते 35 अंश सेल्सिअस तापमान राहील, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीमध्ये उष्ण आणि कोरडं हवामान असेल। कमाल तापमान 33 ते 37 अंश असेल। धाराशिव, लातूर आणि नांदेडला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट असेल। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल। विदर्भात अवकाळी पावसानंतर परत आता उष्णता वाढलेली पाहायला मिळेल। नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाण्यामध्ये उष्ण हवामान कायम असेल। कमाल तापमान 34 ते 38 अंश तर किमान 21 ते 24 अंश असेल। दरम्यान 24 मार्च रोजी राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असं संकट राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी।